पुणे जिल्ह्यातील सासवड, पुरंदर परिसरात मोठ्या प्रमाणात फळबागा पाहायला मिळतात। इथं अंजीर आणि सीताफळांच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत, पण मजुरांचा तुटवडा पाहता इथल्या सीताफळ आणि अंजिराची जागा घेतली ती पेरूनं। याबद्दलचा हा एक विशेष रिपोर्ट। पुणे जिल्ह्यातील सासवड, पुरंदर परिसरात मोठ्या प्रमाणात फळबागा पाहायला मिळतात। इथे अंजीर, सीताफळांच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत, पण मजुरांचा तुटवडा पाहता इथल्या सीताफळ, अंजीरची जागा घेतली ती पेरूने। या परिसरात अंजीर, सीताफळ, डाळिंब पाहायला मिळतात। इथली फळे तितकीच चवदार आहेत, त्यामुळे या फळांना परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे। कालांतराने अंजीर, सीताफळ काढणीसाठी आणि इतर कामांसाठी मजुरांचा तुटवडा भासू लागला। फळांना दरही मिळत नसल्याने इथला शेतकरी पेरूच्या पिकाकडे वळालाय। पुरंदर तालुक्यातील पिंपळे गावातील शेतकरी लहू पोमन यांनी 1.5 एकर जागेत पेरूची झाडे लावली आहेत। या ठिकाणी 200 झाडे असून ती 4 वर्षाची आहेत। रत्नदीप गुलाबी, बाटली गुलाबी या 2 प्रकारच्या जाती इथं पाहायला मिळतात। पेरूची चव आणि चांगली वाढ करण्यासाठी गांडूळ खत, गोळी पेंड, शेतखताचा वापर केला जातो। पोमन यांना या पेरूची झाडे 2 वर्षाची असतानाच उत्पन्न सुरू झाले। त्यांना सध्या यातून 7 ते 8 टन इतके उत्पादन मिळत असून त्यातून सर्व खर्च वगळता 3 लाख रुपये मिळतात। इथला पेरू वाशीच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर तिथून तो परदेशात पाठवला जातो। माझी साधारण 1.5 एकरातली एक बाग आहे। 17 बाय 17 फुटावर लागवड केलेली आहे। तर ही 2 प्रकारच्या पेरू आहेत, एक रत्नदीप म्हणून आणि एक बाटली म्हणून। तर या दोन्ही लाल गुलाबी पेरू आहेत। तर या पेरूची स्थानिक बाजारपेठ किंवा वाशी मार्केटला विक्री केली जाते। एक सर्वसाधारणपणे 40 ते 50 रुपये किलो भाव याला मिळतो सरासरी। ही 1.5 एकर क्षेत्रात पेरू लावलेली आहे। खत सगळं सेंद्रिय, शेणखत असेल, गांडूळ खत असेल। खरं तर पेरू हा महाराष्ट्राच्या मातीतले फळ नाही, याचा इतिहास वेगळा आहे। उत्तर प्रदेशमधील लखनौ इथले हे फळ आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेरू पाहायला मिळतो आणि तेथून संपूर्ण देशात पेरू पाठवला जातो। मोगलांनी 300 वर्षापूर्वी राज्यात स्वाऱ्या केल्या, तेव्हा पेरू हे फळ ते महाराष्ट्रात घेऊन आले। राज्यात नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पेरूचे उत्पादन घेतले जाते। पेरूची पैदास ही खूप वर्षापासून आपल्या इतिहासामध्ये आहे, परंतु तिचं जे मूळ स्थान होतं ते म्हणजे लखनौ, उत्तर प्रदेश। तर उत्तर प्रदेशमधून या पिकाचा प्रचार आणि प्रसार जवळच्या राज्यांमध्ये झाला। मोगलांनी जेव्हा आपल्या किल्ल्यांवरती स्वाऱ्या केल्या त्यावेळेला म्हणजे 300 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये तर पुरंदरचा जवळचा भाग, नंतर औरंगाबाद आहे, तर दौलताबादच्या जवळच्या भागामध्ये पेरूची सुरुवातीला लागवड झाली आणि तिचा प्रचार प्रसार हा जवळजवळ त्या किल्ल्यांच्या जवळपासची जी गावं आहेत तिथं सीमित राहिला होता। त्यानंतर तो जशी शहरं विकसित होत गेली तसं तसं प्रत्येक शहराजवळ आता प्रत्येक राज्यामध्येच पेरू होऊ लागलेला आहे। आपण जर बघितलं पुणे शहराच्या जवळपास थेऊर आहे किंवा बाणेर आहे किंवा हे पाषाण आहे। हा जो एरिया पूर्वीपासून फेमस का झाला तर त्याला बाजारपेठ तिथल्या तिथं उपलब्ध होऊ लागल्या। तसंच नाशिकच्या जवळपासचा भाग, औरंगाबादच्या जवळपासचा भाग असे शहरालगत या पेरूच्या बागा दिसू लागलेल्या आहेत। पुरंदर, सासवडचे हवामान इथल्या फळांना पोषक आहे। पाणी जरी कमी असले तरी इथला शेतकरी कमी पाण्यात जास्तीचे उत्पादन घेतो, तरीही इथली फळे देशाच्या बाहेर जातात। आता अंजीर, सीताफळासोबत पेरूही मोठ्या प्रमाणात रुजू पाहतोय, यातूनही इथला शेतकरी सदन बनतोय। पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट G1 न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे।